तर सचिन दादा दमडे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल। ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील सचिन दादा दमडे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार वरुणजी यांना वितरित केला जातोय। अतिशय चांगला खेळ आपण केलात आणि आपण केलेल्या खेळीबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर खेळाडूंचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सरचं स्वागत करतोय। नवीन फ्रेश मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एका बाजूला मोरिया 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साई स्वरा या दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते। मोरिया 11 या टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा। साई स्वरा टीम बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी खेळलेले आहेत, डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक, अकाउंट ओपन झाले पहिल्याच बॉलवरती। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती कैलास ठाकूर। साई स्वरा या टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा प्लीज विनंती करतोय। साई स्वरा साई स्वरा या टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा त्वरित प्लीज विनंती करतो। एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये। यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला खेळले, एक सिंगल रन। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळतोय। नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सध्या चर्चेमध्ये राहणारा खेळाडू विनायक झेंडे खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रियदर्शनी वेलापूर या टीमसाठी तो खेळतोय। आज मात्र मोरिया 11 या टीमसाठी हा खेळाडू खेळत असताना यावेळी चांगला फटका आहे समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय। आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते। कैलास ठाकूर आणि जॉन्टी हे आपल्याला पाहायला मिळतात। सलामीची जोडी साई स्वरा या टीमकडनं भरपूर महत्त्वाची मॅच असणारा इम्पॉर्टंट म्हणजे साई स्वरा या टीमसाठी। साई स्वरा हे नाव जर आम्ही ऐकलं ना तर आम्हाला आठवण होते अग्रिकोळी प्रीमियर लीगची। त्या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ साई स्वरा बेलापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता। तीन दफा दाफलकावरती सध्या लागले आतापर्यंत। पुन्हा एकदा चांगला चेंडू विनायक झेंडे यांचा आपल्याला पाहायला मिळाला। आणखीन एक चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। विनायक झेंडे याला खेळणं थोडंसं कठीण जरूर जाणारा। पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकामध्ये विनायक झेंडेने खर्च केला धावा 3, विकेट जरूर मिळाली नाहीये परंतु 3 धावसंख्येवरती थांबवलंय पहिल्या ओव्हरमध्ये साई स्वरा या टीमला। मोरिया 11 त्यांच्या विरुद्धमध्ये साई स्वरा ही टीम आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही टीम्स चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही टीम्सकडे चांगले खेळाडू आहेत। तर दुसऱ्या बाजूला विनायक झेंडे याची टीम आपल्याला पाहायला जरूर मिळणार। बेलापूर प्रीमियर लीगमध्ये विनायक झेंडे हे भरपूर महागडे खेळाडू असतील यात काही शंका नाही आहे, कारण की भरपूर टॅलेंट भरलेलं आहे विनायक झेंडे यांच्यामध्ये। नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात। ओमजी सिंग हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आणि स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील।
कैलास ठाकूर ज्यांच्या बॅटमधनं मोठे फटके आतापर्यंत आलेले नाहीये. 2 बॉल फेस केले, दोन्ही बॉलवरती सिंगल. यावेळेस फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. विकेट मिळालेली आहे, देवानं पकडलाय झेल आणि पहिला धक्का लागलाय साई स्वरा या टीमला 3 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज कल्पेश आलाय नंबर क्रमांक 3 वरती. उजीला मिळालेली पहिल्याच बॉलवरती सफलता, त्यानंतर हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्वरा या टीमचा आपण पाहतोय आयकॉन बॅटिंगसाठी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश, साई स्वरा सध्या या स्पर्धेमध्ये अजूनही अकाउंट ओपन केलेलं नाहीये. पॉइंट्स टेबलमध्ये ही मॅच भरपूर महत्त्वाची असणार आहे. 3 मॅचेस ते खेळले, 3ही मॅचेस ते पराभूत झालेत. यावेळेस मिड विकेटला काय झालाय, बॉल सीमारेषा पार, क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक. पहिली बाउंड्री येते साई स्वरा या टीमसाठी. पण केलेला नाहीये, म्हणजे दोन्ही टीमसाठी भरपूर महत्त्वाची मॅच आहे ही. इथून जर सामना जिंकाल तर तुमचा आत्मविश्वास पुढच्या मॅचसाठी वाढू शकतो. तो कॉम्बिनेशन बसला नाहीये, तो बसू शकतो. यावेळेस हा सोडला बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आमच्यापर्यंत पंच हा इशारा देत असताना हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 2. एका बॉलवरती मिळाली विकेट, दुसरा बॉल चौकार, 2 व्हाईट बॉल. यावेळेस वाव, व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईन. कल्पेशच्या बॅटमधनं हा षटकार येत असताना वरती लागल्यात. वेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन, भरपूर वेगाने बॅट तो फिरवतो. स्ट्राईकवरचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कैलास मात्र त्यांच्या समवेत होते, पण तो सध्या जॉन्टी आपल्याला आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 16 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. ओमजीत सिंग, यावेळेस चांगला फटका, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चूक केलेली आहे. त्याच क्षेत्ररक्षकाकडनं झाली होती चूक ज्यावेळेस मागे बाउंड्री गेली होती. यावेळेस पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय, परंतु धावा आपल्या टीमसाठी खऱ्या अर्थाने 2 वाचवल्यात, किंवा बॉल जो हाताला लागून बाउंड्रीच्या बाहेरही गेला असता. या 2 धावीबरोबर टीमची धावा संख्या मात्र पुढे जात असताना 18 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साई स्वरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्वरा हा चॅम्पियन संघ. अग्रीकुळी प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियनशिप पटकावलेल्या पहिल्याच पर्वामध्ये साहिल दिवेकरच्या नेतृत्वामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळते. दुसरीमध्ये कन्वर्ट करायचं आणि चांगली रनिंग मिळते, विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि अशा रीतीने मात्र आपण पाहतोय
पुन्हा एकदा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड जर नजर टाकली तर 20 धावा दाफलकावरती आणि कल्पेश यांच्याकडे पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळणार आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. ओमजीत सिंग या गोलंदाजाने तब्बल 17 धावा खर्च केल्यात. ब्रेक थ्रू जरूर त्यांना मिळाला, परंतु 17 धावाही खर्च केल्यात ना. आता थोड्याच वेळेमध्ये रोनक फ्लड लाईट्सही ऑन होतील आणि हे जे 17 आहे ना, आता जर पाहिलं तर घड्याळामध्ये वेळ जर पाहिली ना तर 6:54 झालेले आहेत. हे जे 17 आहे ना, ही संध्याकाळची वेळ आहे ना. या संध्याकाळच्या वेळेमध्ये आहे ना बॉल कमी प्रमाणामध्ये ट्रॅव्हल होतो बॉन्ड लाईनच्या बाहेर जाण्यापासून. म्हणूनच चेस करणारी टीम हे प्रयत्न करेल की कमीत कमी धावसंख्येवरती आपण थांबूया त्यांना. विनायक झेंडे यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्या मनगडामध्ये ताकद आहे, यात काही शंका अजिबात नाही आहे. विनायक झेंडे काही क्लायमेट असू दे, जरी दमट वातावरण असलं ना, त्या खेळाडूकडे एवढी क्षमता आहे का तो बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल मारेल. परंतु जे बाकीचे खेळाडू जे आहेत त्यांना थोडंसं कठीण होऊ शकतं. म्हणूनच जेवढं कमी होईल तेवढं कमी धावसंख्येवरती थांबण्याचा प्रयत्न मोरिया 11 हा संघ करणारा. फ्लड लाईट्समध्ये कदाचित बॅटिंग ओव्हरमध्ये मात्र स्वागत केलं आहे रुपेश यांचं चौकाराच्या साह्याने. पुन्हा एकदा वाट पाहावी लागणारा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन मात्र जोरकस फटका मिड विकेट रिजनला ठोकला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत्या रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झाला. असा डायरेक्ट थ्रो जरूर केली परंतु यष्टांना थ्रो लागली आणि त्याच्यानंतर यष्टी वाकलेली नाहीये, बेल्स पडलेला नाहीये, फक्त ती बेल्स जे आहे ना ती पेटली. फलंदाजाचं खऱ्या अर्थाने आज चांगला दिवस आहे, कारण की डायरेक्ट हिट एवढ्या जोराने केली होती त्या गोलंदाजाने, तरी बेल जी आहे ना ती खाली पडलेली नव्हती. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 27 धावा तब्बल दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज जॉन्टी हे बाद होतील. मयंक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिजनला एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळते. मागच्या बॉलवरती एकही धाव आलेली नाही. आमच्यापर्यंत पंचांनी इशारा केला होता की मागे फलंदाज रनच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी एकही धाव पूर्ण केलेली नाहीये, शॉर्ट रन मागची. त्यामुळे मागचा बॉल फक्त विकेट हेच दिला गेलाय. मागची शॉर्ट रन घेतली आणि दुसरी रन घेत असताना फलंदाज बाद झाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. रुपेश यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा षटकार आलाय फलंदाज कल्पेशांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे वाढत असताना तब्बल 34 धावा.
रात्रीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चला गतीमध्ये परिवर्तन केले परंतु ऑफस्टमच्या बाहेर विनायक झेंडे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थोडीशी निराश जरूर दिसतात. विनायक झेंडेसारखा एक मोठा खेळाडू तुमच्याकडे आहे आणि त्याच्या टीमची अशी अवस्था 3 मॅचेसमध्ये 3 पराभव हे पाहणं योग्य नाही ठरत आहे. आणि की एक टॅलेंटेड खेळाडू आणि त्याच्या टीमला असं पाहणं योग्य नाही ठरत आहे. मी तर म्हणेन चांगला क्रिकेटचा खेळ करावा लागणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 35 धावा दाफलकावरती 2 विकेटचा पतन आतापर्यंत झाला. 2 विकेट गमावल्यानंतर 35 धावा दाफलकावरती टीम आपल्याला पाहायला मिळते. साई स्वरा ही टीम पाहायला मिळेल. आता शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज जाईल, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल साई स्वरा टीम. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला इथून कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. आतापर्यंत तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे साई स्वरा और 3 ओव्हरमध्ये 35 धावा चांगल्याच धावा उभ्या केल्यात. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ही भरपूर महत्त्वाची ओव्हर असणारा. नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करतो मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवार्थी फायटर्स या 2 टीम्सला विनंती करतोय. शिवार्थी फायटर्स आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. चला बॅटिंग करणारी टीम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे तर प्लीज विनंती करतोय की आपण त्वरितच खेळ चालू करायचा. 35 धावा दाफलकावरती लागलेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले गेले कॅप्टनने पाहूयात. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत गोलंदाज बबन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये 40+ हे खेळाडू आहेत. बबन आपल्याला पाहायला मिळतात. 40 ओलांडल्यानंतर ही क्रिकेटवरचं प्रेम बबन यांचं आपल्याला पाहायला मिळतं. चला पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता. समोरच्या दिशेला खेळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक सिंगल रन. कल्पेश यांच्याकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्त्वाचं आहे. कल्पेशने दुसऱ्या रनसाठी का प्रयत्न केलेले नाही आहेत तो पाहूयात. आता नवीन आलेला जो फलंदाज आहे मयंक म्हात्रे याच्याकडेही कदाचित क्षमता असेल मोठ्या फटक्यांची म्हणूनच भरोसा दाखवला. कल्पेशने 12,000 पॉइंट्स खर्च केलेत. यावेळेस चेंडू चांगला फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला त्याच्या वरनं हा बॉल फेकून दिलाय. व्हॉट अ शॉट. मयंक म्हात्रे यांच्या बॅटपासून आलाय षटकार. टीमची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 42. आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर साई स्वरा टीमचा बाद होतोय. षटकाराला बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळता राहिलेली. या दुसरी विकेट मिळाली असती स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांनी केली आहे चूक. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा दाफलकावरती सध्या लागलेल्या आहेत. 49 धावा दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. बबन समोर कल्पेश आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला आणि खूप चांगला झेल त्याने पकडलाय. कॅप्टन कल्पेशचाही खेळ संपुष्टात आला. 49 या धावसंख्येवरती लागलाय. चौथा धक्का टीम साई स्वरा या टीमला.
यावेळेस 49 धावा दाफलकावरती. ही बाईसच्या माध्यमातून कदाचित लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगर मिळेल आणि साई स्वरा हा 50 या धावसंख्येवरती थांबलाय. 50 धावा कंप्लीट त्याने केल्या 4 ओव्हर 50 धावा आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम मोरिया 11 या टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जाऊया विजय म्हात्रे यांच्याकडे. एकदा पण टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार भरपूर मेहनत जरूर ज्यांच्या माध्यमातून घेतली गेली ते रोहित दादा पाटील. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जरूर करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय रेड जर्सीमध्ये चेतन दादा म्हात्रे. एकही सामना गमावलेला नाही आहे शिवार्थी फायटर्स या संघाने आणि दुसऱ्या बाजूला एकही सामना न गमावलेला म्हणजेच दोन्ही संघनायकांना माहिती नाही की पराभव काय असतो. या दोन संघादरम्यान ज्याने 3-3 सामने जिंकलेत त्या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय. शिवार्थी फायटर्स आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान BPL कॉल आलाय तर फक्त डिसिजन क्षेत्ररक्षण असेल तर दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि कालच्या दिवसापासून सुंदर अशी गुणलेखकाची भूमिका रोनक तांडेल वय वर्ष 19 करावे गाव ज्याच्या माध्यमातून सुरेख लेखा जो का या स्पर्धेचा परंतु काही कारणास्तव ते आपल्यातून रजा घेत आहेत त्यांच्या कार्याला आपण सलाम ठोके आणि त्यांचा या बेलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभ सन्मान आपण जरूर करणार आहोत. या रोनक तांडेल आपला सन्मान आपण जरूर स्वीकारायचा आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये चांगलं गुणलेखन भरपूर प्रमाणात नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये या गुणलेखकाला मागणी आहे. वय वर्ष फक्त 19 आणि या स्पर्धेचे आयोजक रोहितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असं गुणलेखन त्याच्या माध्यमातून केलं गेलं. काही कारणास्तव आपल्यातून रजा घेतात. हार्दिक अभिनंदन. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपल्या समेत जोडले असतील रोहित भोपी. थँक्यू सो मच. विजय म्हात्रे यांनी चांगला उल्लेख केला. रोनक तांडेल एक टॅलेंटेड गुणलेखक आहे आणि येणाऱ्या काही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये रोनक तांडेल याचं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही नुकतंच त्यांचं देखील संवाद साधला, त्यांची संवाद देखील साधला. ते देखील म्हणाले की यावर्षी चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मीही करतोय. आणि ज्या प्रकारे आम्ही उल्लेख देखील केला की रोनक तांडेल हा गुणलेखक वनमंत्रीमध्ये देखील पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांना आपण खासदार ट्रॉफीमध्ये देखील पाहिलं गुणलेखकाची भूमिका पार पाडत असताना. अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो गुणलेखकाची भूमिका पार पाडत चालला आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधल्या अशा मोठमोठ्या स्पर्धा मात्र तो कव्हर करत आला. आणि आणखीन एक ही बेलापूर प्रीमियर लीगची स्पर्धा मग मागच्या हप्त्यामध्ये झाली होती दिवाळी प्रीमियर लीग त्याहीमध्ये तो गुणलेखकाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसला. आणि दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी जी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले मोठमोठे ग्रामीणचे संघ खेळत होते त्याही स्पर्धेमध्ये त्यांनी गुणलेखकाची भूमिका पार पाडलेली आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो आपल्याला गुणलेखकाची भूमिका पार पाडताना दिसलेला आहे. चला, साई स्वरा या टीमने 50 धावा उभे केल्यात. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मोरिया 11 या टीमला. तर पंच आम्ही खऱ्या अर्थाने क्षमा मागतोय जी बॉलिंग करणारी टीम आहे त्यांची, कारण की धावा इथून 45 झाल्यात आणि 46 धावसंख्येचा टार्गेट आहे. कारण की 6 धावा त्या चुकून वाढवल्या होत्या गुणलेखकाच्या भूमिकेच्या माध्यमातून. विजय म्हात्रे आहेत या ठिकाणी, ते स्वतः समालोचक आहेत आणि त्यांना माहिती आहे चूक झाली होती गुणलेखकाकडनं. गुणलेखक ही माणूसच आहे, तो रोबोट नाही आहे, त्याच्याकडनं ही चूक होऊ शकते. सर आता थेट ते पुण्याला प्रस्थान होणार आहेत. त्यांची आता पुण्याला गाडी आहे
कारण की एक्झाम देण्यासाठी आमचे रोनक तांडेल चाललेत. वय वर्ष 19 आणि आपल्या फ्युचरचाही विचार रोनकला करावा लागतोय आणि स्पर्धेमधनं ते रजा घेतात आणि त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या परीक्षेसाठी. चला जाऊया मॅचकडे. विनायक झेंडे स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात रुपेश आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत कल्पेश. पहिलाच बॉल खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती आली एक सिंगल रन. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. अकाउंट ओपन झाला मोरिया 11 या टीमचं. रुपेश आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र स्ट्राईक वरती. समोर कल्पेश या टीमचा कॅप्टन आहे. दोन्ही टीम्सने आतापर्यंत अकाउंट ओपन केलेलं नाहीये. पॉईंट्स टेबलमध्ये अगदी खाली आहेत ते आणि ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. इथून विजयापासून ते सुरुवात करणार बघतील. तर पाहूया एक टीम तर 4-0 वरती असणार. यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब. आउटफील्ड थोडीशी या मैदानाची जर पाहिली स्लो जरूर आहे परंतु त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. बॉल थांबणार नाहीये. बॉल फरार झालाय सरळ सीमारेषा पार. पहिला चौकार मोरिया 11 या टीमसाठी. कुंदनदादा म्हात्रे यांचं हे ऑफिशियल गीत आपल्याला ऐकायला मिळतं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. एक डायनामिक व्यक्तिमत्व आहे आणि खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मिथुनदादा पाटील असतील रोहित पाटील यांची भरपूर सारी मेहनत. यावेळेस जर पाहिलं तर अगदी हलक्या त्याने खेळून काढला. गलीमधला क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या एका सिंगलच्या सहाय्याने पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विनायक झेंडे आणि रुपेश भरणुके हे आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश भरणुके एक 40+ एक खेळाडू आहेत आणि कालच्या दिवसामध्ये 40 धावसंख्येची बहादर इनिंग देखील त्यांनी साकारली आहे. म्हणजे चांगले खेळाडू आहेत. सध्या इन फॉर्म आहेत. चांगला फॉर्म त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला विनायक झेंडे एक 20 पडक फलंदाज परफेक्ट ऑलराऊंडर या बेलापूर नगरीमधला. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टिअर करायचा होता परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल माफ करा निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती स्थिर राहिली आहे 6 धावा. निर्दोषी पाटील साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. बेलापूर प्रीमियर लीग मध्ये निर्दोषी पाटील आपला मी सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेगला आलाय. विनायक झेंडे यांच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका चौकार. होतील पुन्हा एकदा तयार कल्पेश. 10 धावा धावफलकावरती. यावेळेस अगदी सन्मान दिला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने आपण पाहतोय टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 11 धावा धावफलकावरती लागलेली आहे. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आला. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. चला तर 11 धावा धावफलकावरती षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र प्रत्युत्तर दिला. 11 धावा म्हणजे आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये मोरिया 11 टीमला 40 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. अठरा चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 35 धावा. आम्ही 51 समजून चालत होतो. 35 धावा माफ करा. 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी उत्तम आलेले आहेत. उत्तम गोलंदाजीसाठी पहिला बॉल
स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस पॉईंटचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. उत्तम आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आणि उत्तम कामगिरी या मैदानावरती ते करत आलेले आहेत. स्वच्छता राखणं आणि त्याचबरोबर या मैदानाला मेंटेन ठेवणं हे उत्तम सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. या मैदानावरती आपण जे पाहता जे ग्रासी मैदान नावाजलेलं मैदान नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू चांगला पाहायला मिळतो आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन ऑन साईडला खेळायचा होता परंतु समोरच्या दिशेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 12 धावा दाफलकावरती लागल्या. 12 रन्स 12 धावा दाफलकावरती आहेत. फिल्डिंगमध्ये व्यवस्था जरूर करतील कारण की इथून मॅच जी आहे ना ती दोन्ही बाजूने ऑन आहे. असं नाही का एका टीमचं वर्चस्व आहे या मॅचमध्ये. अशा सिच्युएशनला मॅच आलेली आहे ना की कोणत्याही क्षणी कोणताही संघ विजयी होऊ शकतो. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्डवरती जाऊन मात्र कट करायचा होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा भरपूर वेगाने येतोय. आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती 13 धावा 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 13 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. राईट ऑफ द विकेट. उत्तम यांचा चेंडू समोरच्या दिशेला मोठी विकेट आहे. लॉंग ऑफला विनायक झेंडे यांचा मात्र खेळ संपुष्टात आलाय. मोठा फटका लागलाय मित्र म्हणेन. टीम मोरया 11 या टीमला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनायक झेंडे एवढ्या स्वस्तामध्ये बाद झालाय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. मोरया 11 टीमला लागलाय मोठा धक्का. ओमजी सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. एक मोठा धक्का लागला मोरया 11 टीमला आणि उत्तम यांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करू कारण की विनायक झेंडे सध्या इनफॉर्म फलंदाज आहे आणि त्याची विकेट मात्र मिळवलेली आहे. कल्पेश ठाकूर कल्पेश चौधरी जे टीमचे आयकॉन आहेत आणि खूप चांगला खेळ त्यांनी या मॅच मध्ये केलेला. ओमजी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो विकेट किपर यांना खूप चांगलं इष्टरक्षण ते करत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे प्रेशर बनवण्याचं काम मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या दाफलकावरती 14 धावा. यावेळेस विकेट लगवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न विकेट किपर करण्यात झाली आहे. चूक. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले तोपर्यंत एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा दाफलकावरती. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 15 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येत नाहीयेत. 46 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 46 धावसंख्येचं टार्गेट तुम्ही चेस करत असताना तुमची धावसंख्या आतापर्यंत दाफलकावरती 15 आहेत. 31 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन केले गेले. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला. लाजवाब षटक पाहायला मिळालं. उत्तम यांचं अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं ज्यामध्ये त्यांनी विनायक झेंडे यांची विकेट घेतली आणि धावा फक्त आणि फक्त 4 त्यांनी खर्च केलेले आहेत. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 15 धावा दाफलकावरती म्हणजे समीकरण आता येऊन ठेवलंय मोरया 11 या टीमसाठी. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 31 धावसंख्येची गरज असणार आहे टीम मोरया 11 या टीमला. बारा चेंडू मध्ये आता 31 धावसंख्येची गरज आहे
आणि भरपूर महत्त्वाचं षटक हे असणारा, कारण की सेकंड लास्ट ओव्हर ही भरपूर महत्त्वाची असणार आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तिसरं षटक भरपूर महत्त्वाचं असतं, ज्यावेळेस तुम्ही टार्गेट डिफेंड करता. आणि भरोसा कोणत्या गोलंदाजावरती दाखवला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. कैलास ठाकूर हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना भरपूर कानमंत्र दिले जाते. 2 ते 3 खेळाडू त्यांच्या जवळ आले. त्यांना माहिती आहे, कल्पेश यांनाही ठाऊक आहे की इथून हे षटक जर चांगलं निघालं ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये 22-23 धावा जर राहिल्या तर आमची पकड जी आहे त्या या मॅचमध्ये मजबूत राहील. परंतु इथून जर 15, 16 किंवा 20 धावसंख्येचं षटक आलं ना तर खऱ्या अर्थाने मॅचपासून आम्ही दूर जाऊ. हे फिल्डिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं ओमजी सध्या स्ट्राईकवरती आहे, त्यांनाही प्रयत्न चांगला करावा लागणार आहे. पहिलाच बॉल ओमजी यांच्यासाठी. विकेट किपर चांगला झेल पकडलाय. ओमजी मोठी विकेट आहे, कारण की हीच विकेट मॅच जिंकून देणार होती मोरिया 11 या टीमला. आणि त्याची विकेट मात्र पहिल्याच बॉलवरती मिळवलेली आहे. कैलास याने आणखीन एक मोठा धक्का, दुसरा मोठा धक्का लागला आहे मोरिया 11 या टीमला. ओमजी हा फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद. आला नवीन फलंदाज. 11 मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती कल्पेशने मिळवली मोठी सफलता. ओमजी या फलंदाजाला बाद करण्यामध्ये ते झालं यशस्वी. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला खेळत एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. मचिंद्र राणा प्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्यांनी साकारलाय. यावेळेस कट करायचा होता बॅकवर्ड मध्ये जाऊन, मात्र पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय गली आहे, त्या ठिकाणी त्यांना कट करण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशाने प्रभावित केलेला आहे. सेकंड लास्ट ओव्हर भरपूर महत्वाचं आहे, आम्ही म्हटलं होतं. इथे पुन्हा एकदा फ्लाइट दिलेली आहे. समोरच्या दिशेला ते खेळलेत आणि बॉल मात्र सीमारेषा पार, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराची गरज होती मोरिया 11 या टीमला. टीमची धावसंख्या 20 धावा दाफलकावरती. डीजे मास्टर यांचं एक समुद्र गीत आपल्याला पाहायला मिळालं. राहुल कोळी जे उल्लेख झाला या गाण्यामध्ये विजय मात्रे रायगडच्या खेळाडूंचा. आम्ही निश्चित या गाण्यावरती येऊ. यावेळेस बॅकवर्डवरती जाऊन पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. लॉंगऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न करतात आणि दुसरी रन घेत असताना मात्र फलंदाज झालेले आहेत बाद. जो गीत आता डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. मग विश्वजित म्हात्रे, विश्वजित ठाकूर, मग आकाश तारेकर यांचे नावं आपल्याला पाहायला मिळाले. रायगड जिल्ह्याचं नाव ज्यांनी रोशन केलं टेनिस क्रिकेटमध्ये, ते त्यांची नावं आपल्याला पाहायला मिळाले. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट ही सध्या आता मागे नाही आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं जर पाहिलं तर भूषण पाटील ज्यांनी कतारची स्पर्धा जिंकली, NPLची स्पर्धा जिंकली. विकी भोईर ISPL मधला सर्वात वेगवान चेंडू हाताळणारा तो गोलंदाज ठरला. असे बऱ्याच मोठे खेळाडू जे आहेत. टीमची धावसंख्या दाफलकावरती झाली 21 धावा. तर 25 धावसंख्येची गरज असणार आहे. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे.
यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला खेळत वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहेत. 6 चेंडू 21 ची गरज आहे. गरज आहे या मॅच मध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. या 6 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मयंक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. मयंक म्हात्रे शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की 6 बॉलमध्ये 21 धावा तुला थांबवायच्या आहेत. आणि बॅटिंग करत असताना मात्र समोर आपल्याला पाहायला मिळतात राहुल ओमजी हे बाद झाले. भरपूर मोठी विकेट मोडिया 11 टीमने गमावली. रुपेश यांच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळाले. 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. तर शेवटच्या बॉलवरती मागच्या ओव्हरमध्ये जो चौकार आला ना तिथून पुनरागमन करण्याची संधी मात्र पुन्हा एकदा मिळाली या मोडिया 11 या टीमला. 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. पहिला विजय प्रस्थापित करण्यासाठी मोडिया 11 या टीमला. पहिलाच बॉल भरपूर वेगाने समोरच्या दिशेला एक सिंगल रन. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फेकी झालेली आहे. एका सिंगलवरती थांबवावं लागतं. आता 5 बॉलमध्ये बनवायच्यात 20 धावा. 5 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. मोडिया 11 टीम थोडंसं संकटामध्ये सापडला. या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. साई स्वरा हा संघ आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. चॅम्पियन संघ अग्रिकोळी प्रीमियर लीग मधला मी पाहिला आणि खऱ्या अर्थाने साई स्वरा पहिल्यांदाच पदार्पण केलं या टीमने आणि खूप चांगला खेळ त्यांनी साकारला. 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. चला बॉलिंग करणारी टीम जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका. अजून भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. राईट अप द विकेट. गतीमध्ये केले परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट केलेला आहे की का? झेल झाला ड्रॉप. जज केला. दुसऱ्या अटॅम्पमध्ये त्यांनी प्रयत्न केला होता परंतु यशस्वी झाला नाही. झेल ड्रॉप झाला. आता 4 मध्ये बनवायचे 19 धावा. 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. ही प्रीमियर लीग बेलापूर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. मयंक म्हात्रे आणखीन एक यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आणखीन एक विकेट मिळणारा. यस विकेट मिळालेली या. आणखीन एक फलंदाज बाद आणि या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्वरा पहिल्या 2 पॉइंट्स कडे वाटचाल करत असताना साई स्वरा फक्त 3 चेंडू लांब. तीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेले आहेत. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड केला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. साई स्वरा आजच्या दिवसामध्ये मात्र पहिल्या विजयाकडे वाटचाल करत असताना फक्त 2 चेंडू लांब आहे. आणि दुसऱ्या बाजूला मोडिया 11 थोडासा संकटामध्ये सापडलाय. चौथा सामना ते खेळतात पण आता असं काही वाटत नाहीये की अजूनपर्यंत 2 पॉइंट्स त्यांच्या समोर लागतील पॉइंट्स टेबल मध्ये. पूर्णपणे बरखास्त केलं या टीमला. पूर्णपणे शांत ठेवलं या टीमला.
मोठमोठ्या टीमने मात्र पराभूत करत असताना या टीमला बॅकफुटवरती ढकलला. पहिले 4 सामने भरपूर महत्त्वाचे होते आणि त्यामध्ये एकही जर विजय प्रस्थापित झाला नाही तर प्रीमियर लीग मधलं तुमचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात येतं. तुम्हाला भरपूर साऱ्या संधी आहेत, कारण की तुम्ही 7 मॅचेस एका स्पर्धेमध्ये 7 मॅचेस खेळतात आणि प्रीमियर लीग मध्ये एका टीमला 7 मॅचेस खेळायला मिळणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक फसवा चेंडू टाकला गेला, स्लोवर वन टाकला गेला. मयंक म्हात्रेच्या माध्यमातून शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम, विराज आपला संघ लगेच सज्ज ठेवायचा. यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरायचा आहे. चेतन मात्र इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत बॅटिंग करत असताना. यावेळेस शेवटचा बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती त्यांनी रनही घेतलेली नाहीये. त्यांना माहिती आहे जर पॉईंट्सच नाही आले तर रन रेट आम्ही वाढवून काय करणार आहोत. इथे आणखीन एक मॅच पराभूत झालेले आहेत, काही हरकत नाहीये, चांगला खेळ. मोरिया 11